नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी ही जानकीला म्हणत असते की आई अगं आपणच इकडे आजीच्या बर्थडेचं प्लॅनिंग करतो. आपण बाकीच्यांना सुद्धा बोलावीत ना, नाहीतर त्यांना असे वाटेल आपण त्यांना बर्थडेमध्ये घेतच नाही. तर सारंग म्हणतो की असे कधी होणार नाही. जिथे माझी जानकी वहिनी असेल तेथे कुणालाच वाळीत टाकले असे होणारच नाही. आणि हे बघ अगं, आज जानकी वहिनीचा आजीला ओवाळण्याचा मान होता की नाही. मग जानकी वहिनीने मनाचा मोठेपणा करून तो मान आज ऐश्वर्याला दिला. म्हणजे आज ऐश्वर्या ही आईला ओवाळणार. ते ऐकून तर ओवी खुश होते. तर इकडे आजी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये असते आणि मान कसला मान. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आईला ओवाळण्याचा मान मला जानकी वहिनीने आज दिलेला आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं तुमची जानकी वगैरे तू काही बोलू नकोस. एकतर ती माझी कोणी नाही आणि काय ग तुला असा किरकोळ मान तिने दिला, मग त्याचे तुला काही पटतच नाही. तर ऐश्वर्या म्हणते मला तिच्या हुशारीचा तर मला खूप रागच आला, कारण तिने हा सर्व ड्रामा सारंग समोर केला. तेव्हा आजी म्हणते की अगं ती नुसती हुशार नाही तर अति हुशार आहे. हे सर्व करून ती आणखीन सुमित्राच्या नजरेत पुन्हा एकदा मोठी होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे मानाचे सोन्याचे नाणे हे तिलाच मिळणार. त्यानंतर इकडे ओवी सारंग जानकी गप्पा करत असतात. तर ओवी सुद्धा म्हणत असते की सारंग काका दरवर्षीप्रमाणे कॉइन हा तर आईलाच मिळणार. तेव्हा सारंग म्हणतो की विषय आहे का, आपल्या रणदिवे कुटुंबाची आन पान शान आहे ते सोन्याचं नाणं आणि ते तर माझ्या जानकी वहिनीलाच मिळायला पाहिजे. तेव्हा जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, आतापर्यंत मी एकटीच रणदिव्यांच्या घरात सून म्हणून होते. रणदिव्यांच्या कुटुंबात आता 3 सुना आहेत, हे मात्र सारंग भाऊजी तुम्ही विसरू नका. सारंग म्हणतो की वहिनी ते काही असून, पण वहिनी आईचा तर तुझ्यावर जास्त जीव आहे. आणि वहिनी ऐश्वर्या जरी माझी बायको असली तरी ते सोन्याचे नाणं मीच तुला दिले असते. तर इकडे ऐश्वर्या आजीला विचारत असते की काय सोन्याचे नाणे. तर लगेच आजी म्हणते की हो, दरवर्षी सुमित्रा आपल्या वाढदिवसाला जानकीला सोन्याचे नाणे देत असते, कारण वर्षभर ती आपलं घर सांभाळते आणि सुमित्रा ही एक चांगली सासू ठरते आणि जानकी एक चांगली सून म्हणून तिला हे मानाचे सोन्याचं नाणं तिला देत असते. आणि दरवर्षीप्रमाणे सासू सुनेमध्ये ठरलेला संवाद सुद्धा होतो. तेव्हा जानकी म्हणत असते की आई यावर्षी सुद्धा मी एकटीच आहे आणि मग माझ्या जावा आल्यानंतर हे नाणं तुम्ही कुणाला देता ते मला बघायचे. तर लगेच सुमित्रा नेहमीप्रमाणे तिला म्हणत असते तेव्हा सुद्धा हे नाणं मी तुलाच देणार जानकी. आणि हे बघ ऐश्वर्या, मानाचे काय दरवर्षी आम्ही तिला ओवाळतो, मग काय त्यात इतका मान, पण यावर्षी मात्र ते सोन्याचं नाणं आहे ना अगदी मानाचे, ते तू मिळून दाखव तरच मी तुला मानले. तर ऐश्वर्या म्हणते की अच्छा मानाचे सोन्याचे नाणं, मग ते तर माझ्याकडेच यायला हवे, पण ते कसे, मग आईला असे मी काय देऊ त्याने आई खुश होतील म्हणून ऐश्वर्या विचार करत असते. त्यानंतर इकडे नाना हे सुमित्रासाठी मस्त गजरा घेऊन येतात. सुमित्राला म्हणतात की अगं सुमित्रा तुझ्यासाठी इतका मस्त गजरा आणला. सुमित्रा मात्र रुसून बसलेली असते आणि काय हो माझ्या 60व्या वाढदिवसाच्या दिवशी काय गिफ्ट म्हणून गजरा. तेव्हा नाना म्हणतात की अगं गजरा म्हणजे आज फक्त माझ्या रुसलेल्या सुमित्रेला मनवण्यासाठी आणि 60व्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला सिल्क साडी आणि लक्ष्मी हार घेतलेला आहे. सुमित्रा म्हणते की राहून द्या, आम्हाला बायकांना सर्व सहन करण्याची ताकद दिलेली आहे. तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा अगं कुठून कुठे जातीस, मला एक गोष्ट सांग की आजपर्यंत मी एकतरी वाढदिवस तुझा चुकवला का. तेव्हा सुमित्रा म्हणते की पण उद्याचा वाढदिवस तुम्ही चुकवता, कारण तुम्हाला उद्या गावाला जायचे. बायकोचा 60वा वाढदिवस, तुम्हाला त्याचा काय फरक, त्यामुळे काही बोलू नका. तुमच्या आयुष्यात माझं जे स्थान आहे ना ते मात्र मला कळले, त्यामुळे तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि सुमित्रा म्हणते की बरं झालं की ऋषिकेश तू आला म्हणून. आणि नानांना म्हणते की तुमचे राहून द्या, मीच सांगते की ऋषिकेशला काय झाले ते. तेव्हा ऋषिकेश पुन्हा विचारतो की आई काय झाले. तेव्हा सुमित्रा सांगू लागते की अरे उद्या तुझ्या आईचा म्हणजे सुमित्रा रणदिव्यांचा 60वा वाढदिवस आहे, पण पुरुषोत्तम रणदिव्यांना माझ्या 60व्या वाढदिवसाकडे पाठ फिरून महत्वाच्या कामासाठी गावाला जायचे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ओ नाना काय हे सर्व. तेव्हा सुमित्रा म्हणते की बघ अरे ऋषिकेश, तुला जर तुझ्या आईचा वाढदिवस असताना दुसरी काम आली तर तू काय करशील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई अगं तुझ्या वाढदिवसाशिवाय मला महत्वाचे अजून दुसरे काय असू शकते. तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की बघितलेस का, तुमचा हा मुलगा असून सुद्धा तुम्ही त्याचे वडील म्हणून किती वेगळे आहात हो. तेव्हा नाना म्हणतात की अगं सुमित्रा असे काय करते, आणि हेच बघ जर उद्या मी तुझ्या वाढदिवसाला नसलो तरी ऋषिकेश आहे, घरातील सर्वजण आहेत ना, आणि जर माझे महत्वाचे काम जर उद्या गावाकडे नसते तर मग मी नसतो गेलो, पण महत्वाचे काम आहे म्हणूनच जातो ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो पण उद्याचा दिवस सोडून तुम्ही परवा जा गावाकडे. आणि
सुमित्रा ही ऋषिकेशला म्हणते की हे माझे काही ऐकत नाही, तू तरी त्यांना समजावून सांग. तर ऋषिकेश म्हणतो की आई अगं तू समजावून घे की जाऊन दे नानांना, म्हणजे त्यांचे काहीतरी महत्त्वाचे काम असेल आणि ते तुझा वाढदिवस त्याशिवाय मिस नाही करणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की वडील आणि मुलगा अगदी सारखेच आहे, तुमच्या दोघांशी सुद्धा मला नाही बोलायचे. म्हणून तिला राग येतो आणि ती लगेच जायला निघते. तर लगेच नाना म्हणतात की अगं सुमित्रा ऐकून तरी घे, परंतु सुमित्रा कुठे ऐकणारी असते. नाना म्हणतात की अगं गजरा तरी. तेव्हा सुमित्रा निघून जाते. नाना नाराज होतात. तर ऋषिकेश नानांना म्हणतो उद्या नेमकं तुम्ही कुठे जाणार आहात. तेव्हा नाना म्हणतात की अरे मी तुला सांगतो, पण मला अगोदर सांग की हिम्मतराव तुला भेटले का. तर ऋषिकेश म्हणतो की हो. नाना विचारतात की काय बोलले. तेव्हा ऋषिकेशला हिम्मत काका जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये आले होते आणि तेव्हा त्याला काय म्हटले हे सांगतो. हिम्मत काका ऋषिकेशला म्हणत असतात की काय करू, काहीच कळत नव्हते की कसे येऊ म्हणून, पण जबाबदारीने मला ओढून आणले. तेव्हा ऋषिकेश विचारतो म्हणजे नेमकं काय. तर हिम्मत काका सांगतात की उद्या पार्वतीचा म्हणजे माझ्या बहिणीचा म्हणजे तुझ्या आईचा तिथीप्रमाणे श्राद्धाचा दिवस आहे आणि आजपर्यंत तुझ्यापासून लपून नाना ही श्राद्ध घालत आले आणि आता तर तुला ते सर्व माहिती आहे. मग मुलाच्या अधिकाराने आता तुला ते सर्व करायला हवे आणि ही जबाबदारी तू स्वतःच्या हाताने पार पाडायला हवी. मग तू हे श्राद्ध करशील ना. तेव्हा ऋषिकेश तर विचारत पडतो. तेव्हा ऋषिकेश म्हणलेला असतो की काका एकदा मला नानांशी बोलावे लागेल. तर हे सर्व नानांना तो जेव्हा सांगतो तर नाना म्हणतात अरे ऋषिकेश दरवर्षी मी कधीही न चुकता हे श्राद्ध घालत आलो, पण यावर्षी मात्र तिच्या श्राद्धाचा तो तिथीप्रमाणे दिवस हा नेमकं सुमित्राच्या वाढदिवसा दिवशीच आला. पण झाले काय की उद्या आम्हाला अर्जंट गावाला सुद्धा जावे लागते. मी पार्वतीच्या नावाने जो वृद्धाश्रम सुरू केलेला आहे ना तिथे कार्यक्रम आहे, मग तिकडे जावे लागते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की पण नाना आईचे श्राद्ध कोण घालणार. तर नाना म्हणतात की तू. तेव्हा ऋषिकेश म्हणतात की नाना काय म्हणतात तुम्ही हे सर्व. नाना म्हणतात की हो अरे यावर्षी तुला आईचे श्राद्ध हे तुलाच घालावे लागणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे नाना तुम्ही काळजी करू नका, मी आईचे श्राद्ध नक्की घालेल. पण आई माझ्यावर खूप रागवेलं, तिच्या वाढदिवसाला तुम्ही सुद्धा नाहीत आणि मी सुद्धा नाही म्हटल्यानंतर, पण माझं कारण ती स्वीकारेल पण तुमचं. तेव्हा नाना म्हणतात की नाही अरे अजिबात नको, तू कुठे जातो ही सुमित्राला काहीच सांगू नको. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की यात लपवण्यासारखं काय आहे. तेव्हा नाना म्हणतात की अरे जर कारण सांगून तू गेलास तर तिला खूप वाईट वाटेल. जिवंत आई कुठेतरी कमी पडली आणि मेलेल्या आईची माया जिंकली असे तिला वाटेल. अरे सुमित्रा सुद्धा खूप समंजस आहे, पण ती सुद्धा एक आईच आहे ना. अशा वेळी भावना नेहमी बुद्धीवर मात करतात आणि सुमित्रा कशी आहे हे तुला तर माहितीच आहे. एकच विचार ती डोक्यात घेऊन बसेल आणि दिवसभर तोच विचार करत राहील. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला मात्र हे कळायला नको, नाहीतर ती वाढदिवस साजरा बाजूला करायचा ठेवेल आणि हाच विचार करत बसेल. म्हणून तुला मी हे सर्व सांगतो की तू तिला हे सर्व न सांगता तुझ्या आईचं श्राद्ध घालशील. तेव्हा ऋषिकेश विचार करतो की जर श्राद्धाला नाही गेलो तर एका आईच्या आत्म्याला वाईट वाटेल आणि एका आईच्या वाढदिवसाला नाही गेलो तर दुसऱ्या आईच्या मनाला वाईट वाटेल. त्यामुळे काही झाले तरी मला हे दोन्ही एक कार्य व्यवस्थितपणे पार पाडावे लागेल. तेव्हा नाना म्हणतात की ऋषिकेश कसला विचार करतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना पार्वती आईचे श्राद्ध मी घालेल. तेव्हा नाना खुश होतात आणि ऋषिकेश हे तू घातलेले पहिले श्राद्ध असेल असे म्हणतात. तुझ्या आईच्या आत्म्याला खूप चांगले वाटेल आणि पण तू तिकडे असताना तू इकडे वाढदिवसाला कसं येशील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की करेल, मी हे सर्व करेल. एका आईचे श्राद्ध सुद्धा घालेल आणि दुसऱ्या आईचे वाढदिवसाच्या दिवशी तिच्या सोबत सुद्धा असेल. नाना तुम्ही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित पार पडेल. तेव्हा नाना म्हणतात की अरे तुझ्यासारखा मुलगा असताना बापाला कसले टेन्शन असणार आणि पण तू सुमित्राला याचा काही थांगपत्ता लागून देऊ नकोस. त्यानंतर हे सर्व ऋषिकेश जानकीला येऊन सांगतो. जानकी म्हणते की काय अहो तुम्ही पार्वती आईंचे श्राद्ध घालतात याला मात्र माझी काही हरकत नाही, परंतु इकडे तर सुमित्रा आईंचा वाढदिवस आहे, मग कसे होईल. तर ऋषिकेश म्हणतो की काही माझ्या पुढे पर्याय नाही, मला हे सर्व करावेच लागेल. आज जर मी आईला खरं कारण सांगून निघून गेलो तर तिच्या मनाला वाईट वाटेल, कारण तिला असे वाटेल की माझ्यापेक्षा मला त्या आईचे श्राद्ध हे जास्त महत्त्वाचे वाटले. पण माझ्या मनाला सुद्धा हे पटत नाही आणि नानांना सुद्धा तसेच वाटते. त्यांनी सुद्धा ठामपणे सांगितले की सुमित्राला याबद्दल काही कळून देऊ नकोस, त्यामुळे आईला काहीच न कळता मला हे कार्य पार पाडावेच लागेल. तर जानकीला हे पटत नाही. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आईने आतापर्यंत तुमचा सांभाळ केला, तुम्हाला सांभाळून घेतले, समजून घेतले, मग यावेळी सुद्धा त्यात तुम्हाला नक्की समजून घेतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. पण तुम्ही त्यांना असे न सांगता जाणे हे मला नाही पटत. तुम्ही प्लीज खोटं बोलू नका त्यांच्याशी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतेस तसे मी आईला खरे कारण सांगितले
आणि तिने जर हे समजून नाही घेतले तर मग काय करणार। तेव्हा जानकीला सुद्धा टेन्शन येते आणि ती बेडवर बसते तर ऋषिकेश पुन्हा तिच्या शेजारी बसतो। अगं जानकी, हे कारण देऊन मी जर गेलो तर मला परत माघारी नाही फिरता येणार। नानांनी मला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पडायला तर जाऊन दे। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश आहो पण, तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तुझ्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे। मी इथे नसताना आई तुला नक्की विचारेल ऋषिकेश कुठे आहे, तर तू तिला असे सांग की मी एका महत्त्वाच्या मीटिंग साठी गेलो आणि ती मीटिंग संपून लगेच येईल आणि हेच जर मी तिला सांगण्यासाठी गेलो तर एका क्षणात ती माझं हे सर्व खोटं करेल। तेव्हा जानकी म्हणते की आहो पण खोटं बोलायचंय, तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू प्लीज मला समजून घे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आजपर्यंत तू जशी माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे तशी उद्या सुद्धा राहशील, मला पूर्णपणे खात्री आहे आणि हे सुद्धा माहिती आहे की मी जरी येथे नसलो तरी सुद्धा तू येथे सर्व माझी बाजू सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळशील। अगं जानकी, माझ्या आईची श्राद्ध आहे पण आईकडे आईचा वाढदिवस सुरू होण्या अगोदरच मी येईल। तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, उद्या तुम्ही येणारच आहेत ना, मग आल्या अगोदर लगेच तुम्ही हे सत्य आईला सांगायचे, त्यांच्यापासून काही लपून ठेवायचे नाही, ओके ना। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, पण आता यावर आणखीन चर्चा करायला नको, नाहीतर आपला बदललेला निर्णय नानांना सांगावा लागेल आणि त्याचा त्रास नानांना जास्त होईल। तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, तुम्ही तर आता ठरवलेस त्यामुळे काही काळजी करू नका, आईंना देवळात घेऊन जाण्याची जबाबदारी माझी राहील। तेव्हा ऋषिकेश आपला हात पुढे करतो आणि जानकी मला वचन दे की काही झाले तरी आपलं हे गुपित तू आईला नाही सांगणार। तेव्हा जानकी सुद्धा ऋषिकेशला वचन देते की मी हे नाही कळून देणार आणि मात्र हे सर्व त्या ऐश्वर्याने ऐकलेले असते। ऐश्वर्या मात्र हे सर्व ऐकून खूपच खुश होते आणि मनात म्हणते की अरे वा, सुमित्रा आईंचा वाढदिवस सोडून पार्वती आईचे श्राद्ध, मग या घरातील आदर्श सून जानकी तर चांगला लपवाछुपीचा खेळ खेळते, मग चल ऐश्वर्या, आता हिची ही चोरी पकडून देऊन आपण तर चांगला डाव जिंकू शकतो। उद्या आईंचा 60वा वाढदिवस आहे, धमाका तर व्हायलाच हवा। आणि तेवढ्यात ओवी धावत येते। ओवी म्हणते की आजच्या आजीच्या वाढदिवसा दिवशी सरप्राईज पार्टीसाठी कोण कोण येणार आहेत, तर जानकी म्हणते की अगं ओवी हळूच बोल जरा, आजीच्या खोलीपर्यंत आजीला ऐकायला जाईल। आणि काय ग ओवी, मला सांग ब्रश केला का, तर ओवी म्हणते की हो ना आत्ताच। तेव्हा ओवी म्हणते की आई पुन्हा मला सांग की पार्टीचे काय ठरले ते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, नक्की कसली पार्टी। तेव्हा जानकी म्हणते की काही नाही, आओ आईंचा वाढदिवस आहे ना 60वा, मग त्यासाठी सरप्राईज म्हणून छोट्याशा पार्टीने सुरुवात करायची, पण हे आपण तिघांनी करायचे नाही, सर्वांनी मिळून करायचे, ऐश्वर्या आंटी, सारंग काका आणि आजी ह्या सर्वांनी मिळून करायचे, त्यामुळे तू जा आणि सर्वांना बोलावून घेऊन ये। तेव्हा ओवी बाहेर येणार तोच लगेच ऐश्वर्या तेथून निघून जाते। ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात। त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आपल्या रूम मध्ये येते, आजी तेथेच असते। ऐश्वर्या विचार करत इकडे तिकडे एऱ्या झऱ्या मारत असते, तर आजी म्हणते की काय ग असे का करते, तू इतक्या फेऱ्या घालतेस त्याचा काय उपयोग आहे ग, उद्या नेमकं तू काय करणार आहे ते मला अगोदर सांग। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आजी, उद्याचे सोडा, आत्ताचे बघा 12 वाजायला सुद्धा आलेत, आपल्याला काहीच माहिती नाही। आजी, मी माझी अक्कल तर वापरतेच, परंतु तुम्ही सुद्धा तुमची शक्कल लढवून मग हे सर्व मिळून आईंना काय असे सरप्राईज देणार आहे याचा विचार करा, त्या लोकांचे नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे हे तर आपल्याला कळायला नको का। आणि तेवढ्यात सारंग येत असतो। ऐश्वर्याला समजते तर ती लगेच आजीला म्हणते की शांत आणि 1 मिनिट बोलून सारंग आलेला आहे असे म्हणते। ऐश्वर्या झोपण्याचे नाटक करते, तर आजी म्हणते की अगं तू कशाला झोपतेस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी झोपत नाही, फक्त झोपण्याचे नाटक करते, त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा तुम्ही नेमकं प्लॅनिंग काय करतात ते। आणि लगेच ऐश्वर्या झोपण्याचे नाटक करते। सारंग तेवढ्यात आतमध्ये येतो, तर ऐश्वर्या म्हणत असतो, तिला आवाज देत असतो, तर आजी त्याला समोर दिसते। आजीला विचारतो की अगं आजी काय झाले आणि ऐश्वर्या इतक्या लवकर का झोपल्या, तर आजी म्हणते की अरे तिचे जरा डोकं दुखते, गोळी घेतली तिने आणि उठू का तिला, तर सारंग म्हणतो नको नको, तर ऐश्वर्या लगेच झोपे नाटक करत म्हणते की नको नको आईजी। तेव्हा सारंग सांगायला सुरुवात करतो की अगं आजी, आम्ही आईच्या बर्थडेची प्लॅनिंग करतो म्हणून त्यांना बोलवण्यासाठी आलो होतो। तेव्हा आजी म्हणते की अरे मला कळून दे की तुमचा नक्की काय प्लॅनिंग आहे, तो तुम्ही कुठे तिला बाहेर घेऊन जाणार आहात का। तेव्हा इकडे जानकी ही ओवीला सांगत असते की अगं ओवी नाही, आपण आजीला घेऊन बाहेर नाही जायचे, घरीच थांबून सर्व प्लॅनिंग करायचे, बाबा आणि सारंग काका फुगे फुगवणार। तेव्हा ओवी सुद्धा खुशून म्हणते की आपण दोघींनी मिळून रांगोळी काढायची। जानकी म्हणते की अगं हळू बोल, जर कोणी ऐकले तर। तेव्हा ओवी इतक्या हळूच
बोलते की अगं आई उद्या केकचं काय, तर लगेच जानकी म्हणते की अगं इतके सुद्धा हळूच नाही बोलायचे आणि केकचं मला सुद्धा असे वाटते. आणि तेवढ्यात ऋषिकेश हा केक घेऊन येतो आणि केक मी घेऊन आलो असे ओवीला दाखवतात. तर ओवी म्हणते की अरे बाबा केक इथे कशाला आणला, फ्रीज मध्ये ठेवायचा ना तू. तर ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी आजीने जर बघितला तर, आणि सारंग कुठे, एकतर वेळ खूप कमी आहे आणि काम तर खूप जास्त आहे. तर इकडे सारंग सुद्धा आजीला सांगत असतो की आजी अगं खूप कामं आहेत आणि सर्व आपण गुपचूप गुपचूप करायचे, आईला काही कळायला नको. आणि सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे तू आईच्या खोलीत जायची, तिला 12 वाजेपर्यंत जागे ठेवायची आणि तिला तिच्या खोली बाहेर येऊन द्यायचे नाही. आणि एकदा की 12 वाजले तर आपण तिला बाहेर घेऊन येऊ. आणि मग तर आजी म्हणते की मग अरे सुमित्राला आश्चर्याचा धक्का बसे. सारंग विचारतो की तुला कळले ना, तर आजी म्हणते की हो मला कळले, मी सर्व करेन आणि कामगिरी अगदी फत्ते झाली पाहिजे. तेव्हा आजी निघून जाते तर सारंग हळूच येतो आणि ऐश्वर्याच्या अंगावर आणखीन पांघरून टाकतो आणि पुन्हा दरवाजात येतो आणि पुन्हा वळून तो ऐश्वर्याकडे बघत पुन्हा ऐश्वर्या जवळ येतो आणि ऐश्वर्या तुमची तब्येत बरोबर नाही त्यामुळे तुम्हाला नाही उठवले, मी खरंच तुम्हाला खूप मिस करेल. त्यानंतर इकडे सारंग हा गुपचूप ऋषिकेश, जानकी आणि ओवी जवळ येतो आणि जोरात भौसे करतो. तर ते खूप घाबरतात. जानकी म्हणते की अहो किती जोरात ओरडले, आईने जर ऐकले तर. तेव्हा सारंग म्हणतो की मी नाही असे होणार, कारण मी आजीला ऑलरेडी आईच्या रूम मध्ये पाठवले आणि ती तिला तिथेच अडकून ठेवेल. तर जानकी म्हणते की काय तुम्ही आजीला आईच्या खोलीत पाठवले. जानकी आणि ओवी एका सोबत डोक्याला हात लावतात. जानकी म्हणते की अहो तुम्हाला माहितीच आहे ना, आजी तर आजीच आहे, आजीच्या तोंडात तीळ सुद्धा भिजत नाही आणि जर आपला प्लॅन त्यांनी आईला जर सांगितला तर. तेव्हा सारंग म्हणतो की नाही सांगणार, मी बरोबर असा किल्ला लढवेल, तोपर्यंत आपण आपली काम करूयात, एकतर खूप काम बाकी आहे. तेव्हा ओवी म्हणते की हे मिशन आपणच जिंकले पाहिजे. तर सारंग म्हणतो की मिशनचे सुद्धा काहीतरी नाव असले पाहिजे. तेव्हा ओवी म्हणते की मिशन हॅपी बर्थडे. तर सारंग म्हणतो की हो, आणि चला एकमेकांच्या हातावर हात ठेवूयात. म्हणून सर्वजण एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि लगेच तयारीला लागतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या उठते आणि काय तुम्ही सर्वजण सरप्राईज प्लॅनिंग करतात. तर मग आता बघा की तुम्हाला कसा शॉक बसतो ते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंगला माहिती होते की ऋषिकेश कुठे गेलेला आहे. तर ऋषिकेश इकडे आपल्या नदी तीरावर आईचे श्राद्ध घालत असतो आणि त्याच ठिकाणी सारंग, सुमित्रा, जानकी हे आलेले असतात. तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं तुझे म्हणणे खरे आहे की दादाची गाडी इथे कशी, आणि ही तर दादाचीच गाडी आहे. तर जानकीला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की तेच मला बघायचे की ऋषिकेश इथे काय करतो ते. तेव्हा जानकी आडवी होते आणि सुमित्राला म्हणते की आई आपल्याला जाण्यासाठी उशीर होतो. तर सुमित्रा म्हणते की नाही, मला बघून दे की ऋषिकेश काय करतो ते. आणि हा सर्व ऐश्वर्याचा प्लॅन असतो. तेव्हा बाळूमामा हे ऐश्वर्याला म्हणतात की एक खरंच ताई, खरंच तुम्ही किती छान प्लॅन केला, एकच नंबर. तेव्हा सुमित्रा पुढे येते तर ऋषिकेश श्राद्ध घालत असतो. तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो की आता सुमित्राचा खूप मोठा गैरसमज होईल म्हणून. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.